देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। भाजपनं 195 उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे। इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा पटनामध्ये पार पडली आहे। कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते। 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा 10 मार्चला करण्यात आली होती। यावर्षी देखील त्याच तारखेच्या मागपुढे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती घेतली तर असं लक्षात येतं की अजून 10 दिवस तरी निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची कोणतीही चिन्ह नाहीयेत। कारण पुढील 10 दिवस पंतप्रधान मोदी 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत। येत्या 10 दिवसात 12 राज्यात पंतप्रधान मोदी 29 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, तर काही सभांना देखील संबोधित करणार आहेत। त्याआधी 3 मार्चला पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी निवडून आल्यावर 100 दिवसाचा सरकारचा अजेंडा काय असेल याबाबत चर्चा केल्याची माहिती पुढे येते। त्यामुळे पंतप्रधान मोदी सध्या पूर्णपणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे। पंतप्रधान मोदी पुढील 10 दिवसात कोणकोणत्या राज्यांना भेट देणार आहेत आणि भाजपसाठी या राज्यांचे किती महत्त्व आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। पंतप्रधान मोदी 4, 5 आणि 6 मार्चला तेलंगणा, तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार या 5 राज्यांचा दौरा करणार आहेत। या राज्यांमध्ये पंतप्रधान 1,10,600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत। त्यानुसार पंतप्रधान मोदींनी 4 मार्चला सकाळी 10:30 वाजता तेलंगणातील आदिलाबादमध्ये 56,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलंय। पंतप्रधान मोदी तेलंगणामधूनच झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील नॅशनल थर्मल कॉर्पोरेशनच्या विविध विकास कामांचं लोकार्पण केलंय। यामध्ये पेडापल्ली येथील एनटीपीसीच्या 800 मेगावॉटच्या ऊर्जा निर्मिती केंद्राचा समावेश आहे। झारखंडमधील चतरा येथील उत्तर कनकपुरा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या 660 मेगावॉटचा युनिट 2 देखील देशाला समर्पित केलाय। यासाठी देशाच्या पॉवर ग्रिडला मजबूत करण्यासाठी देशातील विविध भागातील प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांनी केलंय। या सरकारी कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी आदिलाबादमध्येच पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि तेथील जनसमुदायाला संबोधित केलं। भाजपच्या दक्षिण दिग्विजयासाठी तेलंगणा हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे। तेलंगणात लोकसभेच्या 17 जागा आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं यापैकी 4 जागा जिंकल्या होत्या। मात्र यावेळी भाजपनं तेलंगणामधून 10 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय। त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपची टॉप लीडरशिप सातत्यानं तेलंगणाचे दौरे करतायत। विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडील अनेक नेते भाजप आणि काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे तेलंगणात दुरंगी लढत झाली तर त्याचा फायदा भाजपला होईल असा त्यांना विश्वास आहे। याच कारणामुळे सध्या भाजपचं तेलंगणावर विशेष लक्ष आहे। 4 मार्चला तेलंगणानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 3:30 वाजता तमिळनाडूला पोहोचले। तिथं त्यांनी कल्पकम अणुऊर्जा केंद्राला भेट दिली। या ठिकाणी त्यांनी भारताच्या पहिल्या फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोर लोडिंगची प्रक्रिया अनुभवली। भारत अणुऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल होतं। आतापर्यंत आपण न्यूक्लिअर रिॲक्टरसाठी इतर देशांवर अवलंबून होतो। मात्र हे तंत्रज्ञान आपल्या देशात तयार होत असल्यानं पंतप्रधानांनी स्वतः या कार्यक्रमाला हजेरी लावून आत्मनिर्भर भारताच्या नाऱ्याला बळ दिलंय। यानंतर पंतप्रधान मोदींची चेन्नईमध्ये जाहीर सभा देखील झाली। 1 जानेवारीपासून पंतप्रधान मोदींचा हा तमिळनाडूतील किमान 5वा दौरा आहे। यावरून स्वतः पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी तमिळनाडूचं महत्त्व समजू शकतं। भाजपला यावेळी तमिळनाडूमधून काही जागा जिंकण्याची शक्यता दिसतेय। त्यामुळे पंतप्रधान मोदी सातत्यानं तमिळनाडूचे दौरे करतायत। तमिळनाडूतील 2 कार्यक्रमांनंतर ते 5 मार्चला पुन्हा एकदा तेलंगणामध्ये परतले। तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात त्यांनी 6,800 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलंय। 5 मार्चच्या दुपारनंतर पंतप्रधान मोदी पूर्वेकडील ओडिसाच्या दौऱ्यावर असतील। दुपारी 3:30 वाजता ते ओडिसातील चंडीखोल जजपूर येथे 19,600 कोटीहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील। यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओडिसामध्ये भाजप आणि बिजू जनता दलाची युती होणार का याची देखील चर्चा पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सुरू होतीये। 5 मार्चला ओडिसाचे सर्वोच्च नेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बिजू पटनायक यांची 108वी जयंती आहे। सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे ते वडील आहेत। त्यामुळे बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी ओडिसात असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोर धरतायत। 1998 ते 2009 पर्यंत भाजप आणि बीजेडी यांच्यामध्ये युती होती। त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा युती झाली तर काही आश्चर्य वाटायला नको। मागील 10 वर्ष बीजेडी राज्यसभा आणि लोकसभेत मांडलेल्या प्रत्येक बिलावर सरकारसोबत उभा राहिलेला आहे। त्यामुळे एनडीए मधील एखाद्या घटक पक्षापेक्षा जास्त प्रामाणिकपणे त्यांनी मित्र पक्षाची भूमिका निभावलेली आहे। मात्र भाजपनं आता एनडीए 400 पार असा नारा दिलाय। तो नारा पूर्णत्वास न्यायचा असेल तर भाजपला नवीन मित्रपक्षांची गरज आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत 21 पैकी बीजेडीला 12 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 8 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली होती।
त्यामुळे एनडीएला राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकायच्या असतील तर बीजेडी आणि भाजपची युती होणं गरजेचं आहे. तसं नाही झालं तर राज्यातील अनेक जागांवर दोन्ही पक्षामध्ये फ्रेंडली फाईट देखील पाहायला मिळू शकते. याशिवाय 3 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी ओडिशा दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा मित्र असा उल्लेख केला होता. बीजेडीनं राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना मदत देखील केली होती. त्यामुळे देखील दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोर धरतायत. ओडिशानंतर 6 मार्चला पंतप्रधान मोदी कोलकात्याला जातील. कोलकात्यात पंतप्रधान मोदी 15,400 कोटीपेक्षा जास्त दळणवळण क्षेत्रातील विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. कोलकात्यासाठी महत्त्वाचा हावडा मैदान आणि एक्सप्लनेड स्टेशन टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एका आठवड्यात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा बंगालला भेट देत आहेत. बंगालमध्ये यावेळी सर्वात आश्चर्यकारक निकाल लागतील असा निवडणूक विश्लेषकांचा अंदाज आहे. यातच आता भाजपनं संदेशखाली प्रकरण लावून धरल्यामुळं महिला सुरक्षा आणि हिंदू मुस्लिम वाद असे मुद्दे प्रचारात आलेले आहेत. त्यामुळे भाजप यावेळी 2019 पेक्षा जास्त चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी वारंवार बंगालचा दौरा करतायत. बंगालमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बिहारमध्ये 12,800 कोटी रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. 3 मार्चला इंडिया आघाडीनं बिहारमध्ये जनविश्वास महारॅली आयोजित केली होती. याद्वारे त्यांनी इंडिया आघाडीसाठी मोमेंटम बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. हाच मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करताना दिसतील. बिहारनंतर 7 मार्चला पंतप्रधान मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर असतील. काश्मीर खोऱ्यातील विविध विकास कामांचं ते भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा काश्मीर खोऱ्यातील पहिलाच दौरा असणार आहे. मागच्या महिन्यात पंतप्रधान मोदी जम्मूमध्ये विकास कामांच्या उद्घाटन आणि भेटीसाठी आले होते. 2019 साली भाजपनं जम्मूमधील दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपला काश्मीर खोऱ्यातून जागा जिंकण्याची आशा आहे. कलम 370 हटवण्याचा निर्णय आणि त्यानंतर झालेली मतदारसंघ पुनर्रचना यामुळे भाजप जम्मू काश्मीरमध्ये अधिकच्या जागा मिळतील असा विश्वास आहे. 8 मार्चला पंतप्रधान मोदी पहिल्या नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डमध्ये देखील सहभागी होतील. मन की बात या आपल्या मासिक कार्यक्रमात मोदींनी या पुरस्काराची घोषणा केली होती. याच दिवशी दुपारनंतर मोदी आसाममध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करतील. त्यांचा आसाम दौरा 2 दिवसाचा असणार आहे. पंतप्रधान मोदी यानंतर काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये थांबतील आणि जंगल सफारीचा आनंद घेतील. 1974 मध्ये काझीरंगा उद्यानाला नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला होता. त्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या कार्यक्रमात देखील मोदी सहभागी होतील. आसाममधून पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशमध्ये जातील, जिथे ते वेस्ट कामेंग भागात सेला टनेलचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर राजधानी इटानगरमध्ये देखील विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. अरुणाचलमधील कार्यक्रम आटपून मोदी पुन्हा एकदा आसाममध्ये येतील. इथं ते आसाममधील योद्धा अहोम जनरल लचित बारफुकन यांच्या 125 फुटाच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. जनरल लचित बारफुकन यांनी मुघलांना कधीही ईशान्य भारतात घुसू दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आसाममध्ये. यासाठी भारताच्या स्वातंत्र्यातील अनसंग हिरोजचा सन्मान फक्त भाजप करतो हे नरेटिव्ह देखील पंतप्रधान मोदी सेट करताना दिसतील. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 5.5 लाख घरांच्या गृहप्रवेश सोहळ्याला देखील पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आसाममधून पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये जातील. बंगालमधील सिलिगुरीमध्ये ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. मागील 10 दिवसात हा त्यांचा 3रा बंगालचा दौरा असेल. 12 मार्चला पंतप्रधान मोदी पश्चिमेकडील राजस्थान आणि गुजरातला भेट देतील. 12 मार्चला ते गुजरातमधील महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमच्या पुनर्विकास प्रकल्पाचं उद्घाटन करतील. तिथून ते राजस्थानच्या दौऱ्यावर असतील आणि जैसलमेरमध्ये पोखरण इथं पार पडणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या भारत शक्ती कार्यक्रमात भाग घेतील. भारत शक्ती अभ्यासमध्ये देशांतर्गत विकसित केलेल्या संरक्षण उपकरणांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारतच्या अभियानाचा प्रचार केला जाईल. यानंतर पंतप्रधान मोदींचा 13 तारखेचा कार्यक्रम असेल तो पुन्हा गुजरातमध्ये मोदी सेमीकंडक्टरच्या प्लांटचं शिलान्यास कार्यक्रमात सहभागी होतील. याचवेळी आसाममधील सेमीकंडक्टर प्लांटचं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केलं जाईल. भारत सरकारनं नुकतंच सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भारत देखील तंत्रज्ञान क्रांतीमध्ये मागे राहणार नसल्याचा मेसेज सरकार देऊ पाहते. आता यापैकी असे अनेक प्रकल्प आहेत ज्यांचं उद्घाटन स्वतः मोदींनी केलं होतं आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील स्वतः पंतप्रधान मोदी करतायत. यावरून ते मोदी की गॅरंटीची पुन्हा आठवण करून देत आहेत. मागील सरकारमध्ये प्रकल्प वर्षानुवर्ष अटकून राहत होते. मात्र मोदींच्या काळात प्रकल्प वेळेत पूर्ण होतात हा नरेटिव्ह ते सेट करतायत. मोदींचा पुढील 10 दिवसाचा कार्यक्रम पाहिला तर पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशा सर्वच भागात मोदींच्या सभा आणि कार्यक्रम आहेत. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच त्यांच्या प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झालेला असेल. या सगळ्यांमधून पंतप्रधान मोदींना एक प्रकारचं सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज मिळेल असं बोललं जात आहे. बाकी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.